आजचा आपला जो दिवस आहे तो स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आहे, तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आणि तिच्या संघर्षाला नतमस्तक होण्याचा. कारण तीच असते घराची शान आणि तीच असते संस्काराची ओळख. तिच्या कष्टाने उजळतो हा संसार आणि तिच्या जिद्दीने घडत असतो हा समाज. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळे वाजवून सगळ्या मान्यवरांचं नारी शक्तीचा आवाज दिसला पाहिजे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. आणि अशा नारी शक्तीला, स्त्री शक्तीला नमन करून आजच्या ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई, संस्काराची शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि न्याय आणि आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या त्रिमूर्तींना आपण विनम्र अभिवादन करतो आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. उद्घाटन करत आहेत महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोजी चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखरजी पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा वाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना वानखडे, पूजा जगताप, महिला व बालकल्याण समिती सदस्य विद्या सोनवणे, डॉक्टर अमृता सोनवणे, नगरसेविका जयश्री राहुल पाटील, कविता पाटील, संगीता दांडेकर, अंकिता पाटील, वैशाली पाटील, माधुरी वारी, कविता भोई आणि पियुषजी कोल्हे, सर्व सन्माननीय नगरसेवक, सगळे मान्यवर आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अहिल्याबाई, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक आणि रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण इथे करण्यात आलेलं आहे. चारही जणींनी या देशासाठी आणि स्त्री शक्तीसाठी खूप मोठा लढा दिलेला आहे आणि या प्रतिमांचं पूजन आपण इथे केलेलं आहे. सावित्रीबाई फुले, जिजामाता, अहिल्याबाई होळकर आणि रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. यानंतर आपण प्रमुख अतिथींचं स्वागत करणार आहोत. मी अतिरिक्त आयुक्त शोभा वाविस्कर मॅडम यांना विनंती करते. आज आपण इथे 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून आपण सर्व भगिनी पुन्हा एकदा एकत्रित इथे भेटण्यासाठी आलेलो आहोत. महापालिकेच्या ज्या काही विविध योजना आहे त्यांचं हितगुज करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्या योजनांमध्येच महिला बाल कल्याण विभागाचा जो काही महिला दिनाचा आहे तोही आपण साजरा करतोच. आपल्या जळगाव महानगरपालिकेतील पिवळे रेशन धारक जे आहेत 10वीच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना 5,000 आणि केशरी रेशन धारक आहे त्यांना 6,000, 12वीच्या विद्यार्थिनी आहेत पिवळे रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांना 7,000 आणि जे केशरी रेशन धारक आहेत त्यांना 5,000. तसंच फर्स्ट जो क्रमांक असेल त्यांना 21,000, सेकंडला 11,000, थर्डला 5,000 आणि ग्रॅज्युएशनमध्ये जे काही फर्स्ट आले असेल त्यांना 31,000, सेकंडला 21,000 आणि थर्डला 11,000 असे सुद्धा आपण त्यांना शिष्यवृत्ती वाटप करतो आहोत. मान्यवरांना विनंती करते की श्रीकृष्ण महिला बचत गटांच्या महिलांना त्यांनी चेक प्रदान करावा. प्रत्येक क्षण हा आनंदाचा असतो. आदरणीय मंचवर उपस्थित सन्मान्य सर्व व्यासपीठ माझे
सहकारी सर्व उपमहापौर, स्थायी सभापती, महिला बालकल्याणचे सभापती आणि सर्व नगरसेविका आणि सर्व आयुक्त मॅडम आणते आणि समोरील माझे सर्व जळगावचे बचत गटाचे विविध महिला आणि इथे आपल्यासमोर आलेल्या सर्व महानगरपालिकेचे सर्व माझे एम्प्लॉईज, कर्मचारी आणि आपल्यासोबत इथे आज तुम्हाला एक मार्गदर्शन देण्यासाठी आलेले डॉक्टर्स टीम दोघी आणि समोरील सर्व माझ्या मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण सर्व जागतिक महिला दिन निमित्त आपण इथे सर्व जमलेलो आहोत. एक छान कार्यक्रम इथे यांनी राबवलेला आहे महिला दिनांसाठी. आपण इथे विविध कार्यक्रम घेतले होते. बचत गटचे चेक वाटप आपण इथे केलेले आहेत. ह्या याच्याने काय होतं की जे महिला बचत गट असतात त्यांना एक प्रेरणा मिळते आणि पुढे काम करण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्याकडनं मिळत असतो. त्यामुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. एक छान उपक्रम ते नेहमी राबवत असतात. आता जसं आपलं खानदेश महोत्सव आपण संपन्न झालेला आहे ते मला फार आनंद वाटतो की त्यात महिलांनी खूप उत्कृष्ट प्रतिसाद घेतलेला होता आणि त्या महिलांसाठी सर्वांसाठी आपण एक वेळा टाळ्या वाजवूया की त्यांचे आपल्याला उत्पन्न असो किंवा तिथे स्टॉल्स असो त्याचा आनंद आपल्या जळगावकरांना घेता आला आणि त्यांच्या जे कला आहे त्यांच्यामध्ये जे कला व गुण आहेत ते आपल्या सर्वांसमोर आलेले होते. त्याचप्रमाणे तिथे आपण आपलं कलाच्याही तिथे मनोरंजनाचंही केलं होतं. त्यातून आपलं एक जळगावच्या व्यासपीठ आपल्याला सर्वांना तिथे मिळालेलं होतं. त्याचप्रमाणे आपण जे महापालिकेचे आपले कर्मचारी होते, महिला कर्मचारी, त्यांच्यातून काही उत्कृष्ट काम करणाऱ्यांना आज आपण इथे सन्मान केलेला होता आणि मला वाटतं की नक्की त्यांचा आपण सन्मान केलाच पाहिजे. पहिल्या दिवशी मी इथे हजेरी घेतली होती त्याच्यामुळे मी सर्वांची म्हणजे एक स्ट्रिक्ट डिसिप्लिन मी इथे लावण्यात आली होती. पण आनंदही होतो की त्याच्यासोबत आपल्याकडे काम करणाऱ्या महिलाही आहे आणि वेळोवेळी त्यांनाही एक थाप दिली पाहिजे. त्यामुळे आम्ही आज हा सन्मान त्यांचा इथे येऊन केलेला होता. त्याचप्रमाणे ज्या महिलांना आता सन्मान मिळाला आहे, ज्या बाकी आहेत त्यांनीही त्यांचं उत्स्फूर्त काम करावं आणि पुढच्या वेळेस त्यांना हा सन्मान कसा मिळेल त्याच्याकडे सर्वांचं लक्ष हवं. आपण इथे सर्व आरोग्य विषयाचे आपण काही इथे थोड्या वेळाने आपण एक मार्गदर्शन ठेवलेलं आहे. त्या टीम्स तुम्हाला डॉक्टर्स टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि आनंद वाटतो की महापौर म्हणून महिला महापौर मी इथून जस्ट निवडून आलेली आहे आणि त्यामुळे महिलाचं नेतृत्व मी इथे करत आहे. प्रथम नागरिकत्व मी जळगावचं करत आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्यासारखी मी एक गृहिणी होती, 3 टर्म झाले नगरसेवक होते आणि आता सर्वांच्या आशीर्वादाने मला महापौरपद मिळालं आहे आणि मला वाटतं महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. सांगायला अभिमान आणि गर्व वाटतो की गृहिणी असो किंवा पॉलिटिक्स असो, राजकारण असो, प्रोफेशन डॉक्टर असो किंवा पायलट असो, इन्स्पेक्टर असो, प्रत्येक प्रोफेशनमध्ये शिक्षणचं व्यवसाय असो किंवा बिझनेस असो, आपण महिला आता कुठेच मागे नाही आहे आणि आपण महिलांनी आपल्याला कमी न लेखता स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. मी प्रत्येक महिलांना तेच आवाहन करेल की आपण आता सर्वांसाठी जगतो पण प्रत्येक महिलाने स्वतःकडे वेळ दिला पाहिजे. स्वतःचं आरोग्य हे नीट ठेवलं पाहिजे. अगर आपण आपल्या आरोग्याला व्यवस्थित ठेवूया तर आपण पुढची म्हणजे आपल्या घराची आणि आपल्या गावाचीही आपण रक्षा करू शकू. त्यामुळे सर्व महिलांना हेच आव्हान आहे की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. सकाळी स्वतःसाठी 30 मिनटं आपलं म्हणजे रनिंग करा किंवा तुम्ही रनिंग नाही करू शकत योगा करू शकतात, पायी चालू शकतात. पण सर्वांनी आपलं आरोग्याकडे लक्ष दिलं तर आपलं घर हे स्वच्छ म्हणजे व्यवस्थित राहील. आणि त्याचप्रमाणे महिला दिनानिमित्त मी एक आव्हानही सर्वांना करू इच्छिते की आपण गृहिणी आणि महिला जसं घर स्वच्छ ठेवतो तसं सर्व परिसर आपण आपला आजूबाजूचा परिसरही हा स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि मला माहिती आहे की हे महिला चांगल्या रीतीने करू शकते. महिलामध्ये जी सहनशक्ती असते किंवा काम करण्याचं काही हे असतं ते फक्त महिलांमध्ये असतो. पुरुष वर्गापेक्षा महिला जास्त आपण पुढे आहोत आणि 50% आरक्षण आता सर्वीकडे मिळालेलं आहे. काही ठिकाणी काल बँक सेक्टरमध्ये मी गेली होती ते म्हटले की इथे 50% अजून नाही आहे पण तेही आता पुढे करतात आहे की तिथेही प्रत्येक सेक्टरमध्ये 50% महिला आरक्षण कसं करू शकतो. आणि मला वाटतं जिथेही महिला येईल तिथे काम हे डिसिप्लिनने होईल आणि व्यवस्थित होईल. त्यामुळे प्रत्येक महिलांना एक विनंती आहे की येत्या पावसाळ्यामध्ये सर्वांनी एक झाड आपल्या परिसरामध्ये लावावं आणि आपला हातभर जळगावला हिरवगार आपण कसं बनवू शकतो. त्यामुळे मी प्रयत्न एक महिला म्हणून करतच आहे पण मला तुमचीही साथ तिच्यामध्ये सर्व जळगावकर महिलांची हवी आहे.
की एक महिला महापौर किंवा नगरसेवक महापौर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण तुम्ही सुद्धा ॲज अ नागरिक म्हणून, महिला म्हणून मला प्रत्येकाने येत्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड लावावं आपल्या दारी, आणि त्याचं नुसतं फक्त लावायचं नाही पण संगोपनही करा. आपण जशी आपली घराची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो, तसं त्या झाडाचीही काळजी घ्या आणि आपलं जळगाव आपल्याला हिरवगार कसं करता येईल आणि स्वच्छ आणि सुंदर कसं करता येईल, यामुळे त्यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत हवी आहे. आपण सर्व इथे इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आणि हा कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला, इतक्या छान रीतीने तो ऑर्गनाईज केल्यामुळे त्यांचेही मी आभारी आहे. आपण आता इथे प्रियंका त्रिपाठी ताई यांचं जे स्वदेशीवर जे गाणं ऐकलं होतं, खूप छान गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि खरंच त्याचा तुम्ही अर्थ बघाल तो एकदम महत्त्वाचा आहे. आपल्याला तो आता इम्प्लिमेंट करावा लागेल. स्वदेशी वस्तू आपल्याला वापराव्या लागतील. आपण आता जे महोत्सव आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकल फॉर वोकल ते नेहमी म्हणतातच, त्यामुळे त्या प्रेरणाने आपण ते एक्झिबिशन हे घेतलेलं होतं आणि महिला बचत गट यांच्या ह्या वस्तू नेहमी आपण वापराव्या. त्यामुळे स्वदेशीला आपल्याला कसं हे करता येईल आणि बाहेरचे प्रोडक्ट्स आहेत ते कमीत कमी वापर करावा आणि स्वदेशीकडे आपण कसं वळू शकतो. तर प्रियंका ताई तुमचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही इतकं छान गाणं लिहिलं आणि आज आमच्यासमोर ते प्ले केलं, त्यामुळे सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आपण सर्वांना मी एक मेसेज देऊ शकते की महिला दिनानिमित्त सर्वांना झाडं तुम्ही जगवा, झाडं लावा आणि पुढे येऊन आपण कसं महिला योगदान जळगावसाठी करू शकतो. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना मी सॅल्यूट करते. आणि माझं इथे आम्हाला सर्वांना बोलवलं आणि तुम्ही सर्व इथे आलात, त्यामुळे तुमची सर्वांची आभारी आहे. सर्वांना पुन्हा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम. महापौर दीपमाला काळे यांनी तुम्हाला काही आव्हान केलेलं आहे. आपलं जळगाव शहर हिरवंगार आणि स्वच्छ कसं होईल त्यासाठी. तर आपण असं म्हणू शकतो की तिच्या पंखांना द्या थोडी झेप, तीच आकाशालाही देईल नवी दिशा. आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन नवी दिशा त्या देणार आहेत. आपल्या सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविका या देखील आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याप्रथम मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आपले व्यासपीठावर उपस्थित आपल्या अतिरिक्त आयुक्त शोभा भोईसकर मॅडम, आपल्या उपायुक्त निर्मला गायकवाड मॅडम, तसेच धनश्री शिंदे मॅडम यांचे देखील आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आपल्या ज्या महानगरपालिकेच्या कर्मचारी महिला उपस्थित त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि समोर तुम्ही बसलेले आमच्या सर्व बचत गटाच्या महिला, ज्यांच्याशिवाय आपला कार्यक्रम हा अपूर्ण असतो, अशा सर्व महिला बचत गटांच्या महिलांचा देखील मी आज आभार व्यक्त करते की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांचे देखील या कार्यक्रमासाठी आभार व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे ह्यांचं देखील आभार व्यक्त करते की 8 मार्च निमित्त आपल्या महापालिकेचे जे जेंट्स कर्मचारी आहे ते देखील महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून असं म्हणतात, या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली, यासाठी मी त्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाला मीडियाचं देखील मी आभार व्यक्त करते की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला सहकार्य केलं. तसेच टेंट इव्हेंट ज्यांनी आपला हा 8 मार्च कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, अशा सर्वांचं मी आभार व्यक्त करते. आणि मान्यवरांच्या परवानगीने हा उद्घाटन सोहळा इथे समाप्त झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.